वैकुंठवासी शांतीब्रह्म हरिभक्तपरायण आपलं सर्वांचं श्रद्धास्थान कृष्णदेवजी काळे महाराज यांचे उत्तराधिकारी वैकुंठवासी गुरुदास नवनाथ महाराज काळे यांच्या 14व्या विधीनिमित्त आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महाराष्ट्राचं भूषण गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांचं सुश्राव्य असं हरिकीर्तन आपण सर्वांनी श्रवण केलं. बाबाजी आपल्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द हा आम्हाला लाख मोलाचा असतो. जीवनामध्ये तो फार आम्हाला लाख मोलाचा ठरतो. म्हणून नेहमीच आपलं वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द आम्हाला ऐकावासा वाटतो. या निमित्ताने इथं उपस्थित असलेल्या आपल्या परिसराचं भूषण अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील ह्या इथे उपस्थित आहेत. सर्व महाराज मंडळी, परिसरातून आलेले सर्वच भक्तगण, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज बाबांनीच सगळं आज्ञा केल्याप्रमाणे सर्वप्रथम मी देवीदास महाराज म्हस्के यांना विनंती करतो की आपण आपलं श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करावं. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. आज या ठिकाणी आपण सर्वजण वैकुंठवासी नवनाथ महाराजांच्या उत्तर क्रियेनिमित्त 14व्या निमित्त एकत्रित झालेलो आहोत आणि पूजनीय गुरुवर्य बाबाजींचं कीर्तन अमृततुल्य वचनं आपण श्रवण केलेली आहेत. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या अभंगाच्या निमित्तानं बाबाजींनी जे निरूपण केलं ते एकंदरच सर्व संत पुरुषांचं जीवन कसं असतं त्यातून त्यांनी आपल्याला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जावो असं ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे. अगदी तसंच जीवन या साधू संतांचं भगवंताला समर्पित असलेलं असं असतं. पूजनीय गुरुवर्य बाबाजींनी वर्णन केल्याप्रमाणे गुरुवर्य वैकुंठवासी कृष्णदेवा बाबांचं वर्णन त्यांनी केलं. आई या शब्दात केलं. याच्या पलीकडं बाबांचं वर्णन होऊ शकणार नाही. त्यांना फक्त दुसऱ्यामधील गुणच दिसत होते. एक साहित्यामध्ये वचन आहे, त्यातील फक्त एक अंश आपल्याला सांगतो. परगुण परमाणून पर्वती कृत्य नित्यम. दुसऱ्यामध्ये परमाणू एवढा असलेला गुणसुद्धा ज्यांना पर्वता एवढा दिसतो असे हे महात्मे असतात. बाबाजींचं जीवन देखील अगदी त्याप्रमाणे आहे. मनसी वचसी काये पुण्य पीयूष पूर्णास त्रिभुवनमुपकार श्रेणीभि प्रीणयंतः परगुण परमाणून पर्वतीकृत्य नित्यम निज हृदय विकसंत संती संत कियंतः. भाऊभूतींनी केलेलं वर्णन आहे. त्यांचं जीवन मनसी वचसी काये, मनानं वाचेनं आणि क्रियेनं देखील हे अमृत जणू त्यात भरलेलं असावं असं असतं. त्यांच्या वचनांना आपण अमृत वचनं म्हणतो. केवळ त्यांचं वचनच अमृत नाही, त्यांची क्रियाही अमृत स्वरूपच असते आणि त्यांच्या मनामध्ये येणारे आपल्या जगत कल्याणासंबंधीचे विचार देखील अमृत तुल्यच असतात. बाबाजींचं एवढं या स्थानाविषयी प्रेम, त्या दिवशी ते अंत्यविधीला तर आलेच, पण त्या दिवशी त्यांनी कितीतरी उशिरा फोन केला. बाळासाहेब महाराजांनी फोन केला होता. बाबाजींनी विचारलं तिथलं व्यवस्थित झालं का, पुढचं काय ठरलंय आणि कसं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ते सुलभही जाईल आणि आपल्याला जडही वाटणार नाही. अगदी त्या प्रमाणे त्यांनी सांगितलं सगळे नित्यनियम व्यवस्थित झाले पाहिजेत. आणि पुन्हा मध्यंतरी देखील बाबाजींनी फोन करून विचारलं. म्हणजे बाबाजींनी सदैव आपल्याकडं इथं काय केलं लक्ष ठेवलं. मध्ये 1-2 वेळेस भेटले होते, त्यावेळेस सुद्धा बाबाजींनी विचारलं तिथलं काय व्यवस्थित चाललंय का, कार्यक्रमाचा क्रम कसा आहे, हे सगळं बाबाजींनी विचारत राहिलेले आहेत. बाबाजींची पूजनीय गुरुवर्य कृष्णदेवाविषयी असलेली ही प्रीती आहे, प्रेम आहे, महात्म्यांचं एकमेकाविषयी असलेलं प्रेम आहे. पुढचं देखील आता वैकुंठवासी नवनाथ महाराज आपल्यातून आपल्या दुर्दैवानं गेले. महात्म्यांचं जाणं हे काही अकाली नसतं. मी बोलून गेलो होतो त्या दिवशी 10व्याच्या दिवशी कीर्तनाच्या निमित्तानं. ते अकाली आणि योग्यकाली असं काही नसतं. ते आपल्या दृष्टीनं दुर्दैवाचं म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो. कारण त्यांच्यावर अवलंबून असणारे जे भक्तगण आहेत ते ज्यांना मार्गदर्शन करत होते त्यांचं खरं तर ते काय असतं, दुर्दैव असतं. नाहीतर महात्मा त्यानं त्याचं जीवन
पूर्ण करून घेतलेलंच असल्यामुळं त्या देहाचं प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत तो राहणार, त्यानंतर कोणालाही जावंच लागतं. बाबाजींनी वेळोवेळी उचित असं काय केलं, पुढच्या कार्यासाठी देखील काय केलेलं आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ही तर सगळी मी तर त्या वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णदेवा बाबांचीच पुण्याई मानतो. आणि सगळ्यात आणखी विशेष सांगायची गोष्ट म्हणजे ज्या महात्म्यांची निवड आपण या स्थानाला केली बाबाजींच्या आशीर्वादानं, पूजनीय गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांच्या मोठ्या मनानं, नाहीतर त्यांनी आपला चालू कार्यभार सांभाळणारा माणूस आपल्याला दिला. आता सुदाम बाबांवरती बाबांचं किती प्रेम आहे हे आपल्याला त्या एका गोष्टीतून लक्षात येईल की जाण्याचं ज्यावेळेस त्यांच्या कानावर गेलं त्यावेळेस त्यांच्या टचकन डोळ्यामध्ये अश्रू आले. महाराजजी अगोदरच आजारी होते, त्यात नवनाथ बाबांचं हे कळालं आणि त्यात पुन्हा आपण सुदाम महाराजांची मागणी केली, परंतु त्यांनी मोठं हृदय करून आपल्याला हे महापुरुष आपल्याला सोपवले. मी त्या दिवशी बोलून गेलो होतो की कृष्णदेवांची आठवण वारंवार आपल्याला सुदाम देवांकडे पाहिल्यानंतर येईल, असे गुणसंपन्न असलेले सुदाम महाराज आपल्याला लाभलेले आहेत. इथून पुढे देखील सदैव आपल्याला पूजनीय गुरुवर्य देवगडच्या बाबांसारख्या महात्म्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. हे 2 शब्द मी पूजनीय नवनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. धर्म कार्याला नेहमीच राजसत्तेचा आधार हवा असतो आणि आमचे परिसराचं भूषण घुले पाटील परिवार, बाबांनी मगाशीच आपल्या कीर्तनातून उल्लेख केला, नेहमीच स्वर्गीय साहेबांपासून तर आत्ता सर्वच जण, अगदी नरेंद्र पाटील साहेब असतील, चंद्रशेखर भाऊ असतील, आदरणीय वहिनी असतील, क्षितिज भैया असतील, सर्वच जण या कार्याला वाहून घेत असतात. अंतविधीनंतर आदरणीय भाऊंनी तर येऊन पुन्हा सांगितलं की मी संपूर्ण धुरा याची, आणि वेळोवेळी बाबाजी रोज फोन करून विचारायचे की आज मठावरती काय झालं किंवा पुढची म्हणजे कशी व्यवस्था करायची आहे. आणि आज हा महाप्रसादाची पंगत त्यांनी स्वतः घेतलेली आहे. मी आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदरणीय राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांना विनंती करतो की आपण बाबाजींना श्रद्धांजली अर्पण करावी. नमस्कार. स्वर्गीय साहेब वैकुंठवासी कृष्णदेव बाबा आणि आपल्यातून आता एवढ्यात निघून गेलेले महाराज, आज अचानक ही घटना घडली. कारण बाबा वृंदावनाला गेले होते. आधेमध्ये फोन होत राहत होते, ते म्हणायचे की व्यवस्थित चालू आहे. आणि वृंदावनमध्ये त्यांनी शेवटचं भागवत कथा घेतली. 8 दिवस त्यांनी भागवत कथा सांगितली. आणि जे बरोबर महिला भगिनी गेल्या होत्या त्या मला जेव्हा बाबा गेल्यानंतर मी भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांची यायची इच्छा नव्हती, तिथंच राहायचं म्हणत होते. म्हणजे त्यांना आधी कळालं का काय. आज महाराजांचा 14वा दिवस आणि त्यासाठी गुरुवर्य आपले सर्वांचं भूषण भास्करगिरी बाबा उपस्थित आहेत. संपूर्ण जनसमुदाय उपस्थित आहे. महिला भगिनी, भजनी मंडळ, सर्वच जण आज बाबांना श्रद्धांजली द्यायला उपस्थित आहेत. त्यांच्या आई वडील, भाऊ, वहिनी, त्यांची कुटुंबीय ते सुद्धा उपस्थित आहेत. बाबांनी त्यांच्या कीर्तनामध्ये, भास्करगिरी बाबांनी जे सांगितलं, संस्कार आणि संस्कृती ही जर टिकवायची असेल तर आपल्याला सर्वांनी एकत्र येणं किंवा असे म्हणजे महाराजांचे कीर्तन कार्यक्रम हे व्यवस्थित चालू ठेवणं ही आज काळाची गरज झाली आहे. महाराज आपल्यातून गेले, सर्वांनाच खूप वाईट वाटलं. दहीगाव परिसर असेल, दहीगाव गाव असेल किंवा गुले कुटुंबियांना असेल, सगळ्यांच्याच घराघरावर आज
कुटुंबांवर किंवा गावावर शोककळा पसरली असं मला वाटतं. आज जे नवीन महाराज आहेत, सुदाम महाराज, मी एवढंच म्हणेन की आज आपली सर्वांची, ते नवीन आहेत तर मी एवढंच म्हणेन की आपल्या सर्वांची सहकार्याची थोडे दिवस त्यांना गरज राहील. बाबांनी सांगितलंच त्या पद्धतीने की सर्वांनी त्यांना सहकार्य करावं असं मला वाटतं. मी नवनाथ महाराजांच्या आत्म्यास परमेश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की त्यांना शांती मिळू दे. एवढंच बोलेन आणि थांबेन. नमस्ते. धन्यवाद वहिनीसाहेब. खरं तर महाराजांनी आपल्या कीर्तनात आणि वहिनीसाहेबांनी आत्ता आपल्या श्रद्धांजलीपर भाषणामध्ये नवनाथ महाराज काळे यांच्या कुटुंबियांचा उल्लेख केला. मला दुःखद अंतकरणाने बोलावंसं वाटतं की जसं नवनाथ महाराज असताना या कुटुंबाला आश्रमाने आणि सर्वच भक्तगणांनी जे प्रेम दिलं किंवा कुटुंबाने नेहमी जो कार्यक्रम असतो तेव्हा त्यांचे वडील असतील, आई असतील, भाऊ आणि सर्वच नातेवाईक आप्तेष्ट असतील, ते सतत त्या आश्रमावरती त्यांची उपस्थिती असायची आणि प्रत्येक कार्यामध्ये ते हिरिरीने भाग घ्यायचे. इथून पुढे मी ग्रामस्थांच्या वतीनं अशी त्यांना विनंती करतो की इथून पुढे त्यांनी आपला हा कार्य असंच अविरत चालू ठेवावं. त्यांना कुठल्याही प्रकारचं अंतर कोणीही देणार नाही आणि आपणही त्या नवनाथ महाराजांच्या रूपाने आता सुदाम महाराज आलेले आहेत, त्यामुळे आपणच त्यांना सर्व कुटुंबियांनी नवनाथ महाराजांनाच समजावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि त्यांना या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो अशी परमेश्वराला विनंती करतो. आत्ताच बाबांनी कीर्तनामध्ये नवीन महाराज आत्ता म्हटलं आपण की सुदाम महाराज यांचं नामकरण सुदाम देव असं केलं. सुदाम महाराज आत्मने न म्हणता सुदाम देव म्हणा असं बाबांनी सांगितलं. याला थोडीशी जोड पण आहे. कृष्णदेवानंतर सुदामदेव म्हणजे कृष्ण आणि सुदामा यांची जी प्रीतीचं आपण महिमा ऐकतो, म्हणजेच कृष्णदेवानंतर आता सुदामदेव आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळं आपण सर्वांनी आनंदाने त्यांचा स्वीकार केलेला आहे आणि बाबांनी जो आदेश आम्हाला सर्वांना दिला आणि वहिनीसाहेबांनी आता त्याला दुजोरा दिला की इथून पुढे जे जे धर्मकार्यासाठी किंवा जे सत्संग असतील किंवा काही कुठलेही कार्यक्रम असतील त्याला आम्ही सर्वजण गावकरी, सर्व दज्ञेश्वर शिवालयचा जो भक्त परिवार आहे हे सर्वजण त्यात हिरिरीने भाग घेऊ बाबा अशी मी सर्वांच्या वतीनं मी आपल्याला ग्वाही देतो. आणि मी आता सर्वांच्या वतीनं आणि दज्ञेश्वर शिवालयाच्या वतीनं मी सुदामदेव महाराजांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशमालंदिवल्लभम. आज हरिभक्तपरायण वैकुंठवासी गुरुवर्य नवनाथ महाराज यांच्या उत्तर कार्यानिमित्त 14व्या निमित्त उपस्थित असणारे परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म बाबाजी, त्याचप्रमाणे गुरुवर्य गाथामूर्ती बाबा या ठिकाणी बाबाजींनी सांगितलं त्यांची तब्येत ठीक नाही आहे. फोन केला होता पण ते आले नाही. नवनाथ महाराजांचं हे जाणं जे आहे हे एक अनपेक्षित घडलेलं होतं. त्यांनी वृंदावनामध्ये श्रीकृष्ण लीला चिंतन केलं. 8 दिवस त्या कथेचं त्यांच्या मुखातून चिंतन घडलं. शेवटी 2 दिवस अस्वस्थ वाटत होतं त्यांना, परंतु नीतीचा जो नियम आहे, जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत या भूतलावर आपण असतो. परंतु नवनाथ महाराज त्या ठिकाणाहून मथुरेला आले. सर्व
भक्तपरिवारांना वाटं लावलं आणि असं वाटलं की मथुरेला न जाता काहीतरी तिथं तरी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी जन्म घेतला जरी असेल तरीही त्या ठिकाणी मथुरा ही भूमी कंसाची होती, म्हणून त्या ठिकाणी ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्या ठिकाणाहून परत पुन्हा वृंदावनाला गेले आणि वृंदावनाला त्या ठिकाणी त्यांनी काय केला, हा देह ठेवला. असं म्हणतात, श्रीमद भागवतामध्ये म्हटलेलं आहे, धन्यम वृंदावनम तेन भक्तिर्नृत्यती यत्रच. त्या ठिकाणी भक्तिमातेच्या सानिध्यामध्ये नवनाथ महाराज विराजमान झालेत आणि जोपर्यंत भक्ती आहे तोपर्यंत नवनाथ महाराज त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि ही जी परंपरा आहे बाबांची, कृष्णदेव बाबांची, नवनाथ महाराजांच्या नंतर गुरुवर्य बाबाजींच्या आणि गुरुवर्य राऊत बाबांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली आहे. या परंपरेचं जे निर्वहन आहे ते करण्याकरता मी समर्थ नाही आहे, परंतु जर कोणतंही कार्य व्हायचं असेल तर देवाचा आणि साधू संतांचा आशीर्वाद लागत असतो. आणि आपल्या पाठीशी गुरुवर्य वैकुंठवासी कृष्णदेव बाबा असतील, नवनाथ महाराज असतील आणि तसेच गुरुवर्य बाबाजी असतील, यांचा आशीर्वाद आहे. आपल्याला जे कार्य साध्य करायचं आहे ते कार्य आहे भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याचं. संसार हा होत राहत असतो आणि परमार्थ हा करावा लागत असतो. आणि परमार्थ करण्याकरता सर्वात जास्त काय लागत असेल तर साधू संतांचा आशीर्वाद. आणि आपल्या पाठीमागे या संतत्रयांचा आशीर्वाद आहे, कारण हे ओझं आपल्या अंगावर आलेलं आहे. आणि हे जे ओझं आहे हे ओझं वाहून नेण्याकरता जर आपण सायकलवर बसलो, ही एक सायकल आहे आणि या सायकलीवर हे ओझं टाकलेलं आहे तुम्ही आता बाबाजी. आणि ही सायकल जर रस्त्याने चालत असेल आणि जर पुढून जर वारं आलं तर खूप जड जातं ती सायकल हाणण्याकरता. पण मला असं वाटतं या सायकलीच्या पाठीमागे अनेक प्रकारचे वारे आहेत. त्यातलं सर्वात मोठं जे वारं आहे ते गुरुवर्य बाबाजी आहेत, गुरुवर्य राऊत बाबा आहे, गुरुवर्य देवीदास महाराज आहे. ज्याप्रमाणे भक्तीची शक्ती आहे तशी एक सामाजिक शक्तीही या ठिकाणी आहे. व स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील असतील, त्यांचे जे 2 चिरंजीव असतील, शेखर भाऊ असतील, नरेंद्र भाऊ असतील आणि ताईसाहेब आहेत, ह्या आणि हा जो भक्त परिवार आहे त्यांची थोडी थोडी जरी वाळ्याची झुळूक जरी आली तरीही आपल्याला सायकलचं पॅन्डेल हाणण्याची गरज पडणार नाही. कारण हा साधनेचा जो मार्ग आहे, ज्ञानोबाराय म्हणतात आपण तर त्या पक्षाप्रमाणे जाऊ शकत नाही. देखे उत्पलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा तैसा नरू केवी पावे वेगा. हे जमू शकत नाही आपल्याला, परंतु आपण हे मार्गक्रमण करत असताना ज्ञानोबारायच्या उक्तीप्रमाणे हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हे जो मार्ग आहे या आश्रमाचे म्हणा, या मठाचे म्हणा, कृष्णाबाबांचे, देवाबाबांचे म्हणा, नवनाथ महाराजांचे म्हणा, जे काही नियम असतील, काही आश्रमाची दिंडी असेल, अजून काही सप्ताह असेल, हे नियम माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी म्हणण्यापेक्षा सर्व भक्तगण असेल त्यांच्या वतीने हे चालवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. कारण
मनुष्य आहे, मनुष्य हा चुकत असतो, मनुष्याकडून चुकी होतच असते. आणि एखादी जर चुकी झाली, होणार नाही तशी चुकी, परंतु मनुष्य आहे, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, त्याच्याकडून चुकी होत असते. जरी यदा कदाचित एखादी चुकी झाली तर सर्व जे भक्त परिवार असेल, सर्व जे मंडळी असेल, त्यांनी आईचं हृदय करून क्षमा करावी. कारण ज्ञानोबाराय म्हणतात, उपमात देता येत नाही आईला, किंबहुना धनुर्धरा जो मातेची ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. म्हणून हे, कारण मनुष्य चुकत असतो आणि जो चुकी दुरुस्त करत असतो तो संत असतो, आणि जो चुकतच नसतो तो भगवान असतो. म्हणून हे जे कार्य आहे ते गुरुवर्य बाबाजी असतील, शांतीब्रह्म बाबाजी असतील, राऊत बाबा असतील, यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने प्रामाणिकपणाने हा मार्गक्रमण करण्याचा मी काय करेल, प्रयत्न करेल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद सुदामदेव बाबाजी. आपण जे आत्ता मनोगत व्यक्त केलं, ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात, त्या सर्वांसाठी, सर्व कार्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू असं या निमित्ताने सांगतो. यानंतर कार्यक्रम संपला असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो. आणि या इथे सर्व स्त्री मंडळी बसतील इकडे, आणि ह्या बाजूला पुरुष मंडळी बसतील. स्त्रियांसाठी वाढपे म्हणून सगळं विद्यार्थी वाढणार आहेत, आणि तिकडे सर्वजण भक्तगण मंडळीनं वाढतील. अशा पद्धतीनं व्यवस्था आहे. तर आपण सर्वांनी जागीच, इथं बिछाईत न काढता जागीच बसून घ्यावं असं मी सर्वांना विनंती करतो. कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता आपण सर्वांनीच महाप्रसाद घेऊन जावं अशी घुले पाटील परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो. भगवान